नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे मराठी ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तसेच मराठी ग्राफिक्स नावाचे आपले एक ॲप आहे, ते डाउनलोड करायला विसरू नका। मित्रांनो, आपण जी डिझाईन बघताय, आता तुम्हाला माहिती असेल पॉलिटिशियन म्हणजे आता इलेक्शन सुरू होते, इलेक्शनचे भरपूर काम आपल्याला भेटणार आहे। आता आपल्याला हाच टाइम आहे मित्रांनो, आता या टाइममध्ये खूप काही आपल्याला कामं येणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही आपली जी डिझाईन आहे कशी बनवली, काय बनवली ते एकदम शिकून घ्या तुम्ही डिटेलमध्ये। आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे। मित्रांनो, आता ही डिझाईन कशी बनवली त्या पहिले मी तुम्हाला एक सांगतो। आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला बघू डिझाईन कशी बनवली। तर सर्वात पहिले आपण काय करू, एक पेज क्रिएट करून घेऊ। पेजसाठी मी जातो फाईलवरती, इथं जातो न्यू वरती। आपण इथं मी 4x5 आपण पेज क्रिएट करून घेऊ। रेझोल्यूशन मी 4 ठेवतो। RGB कलर आपलं पेज जे आहे मित्रांनो क्रिएट झालेलं आहे। आता आपण सर्वात पहिले काय करू, ही डिझाईन बघा तुम्ही, या डिझाईनमध्ये आपण सर्व काय मटेरियल तिकडे घेऊ ड्रॅग अँड ड्रॉप करून, म्हणजे तुम्हाला बी कन्फ्यूज होणार नाही आपण काय यूज केलं काही नाही। आता सर्वात पहिले बघा, एक रँडमली बॅकग्राऊंड घेतलं होतं मी। आता आपण डिझाईन बनवताना असं विचार करून घेतो की हे बॅकग्राऊंड घेणार। आता हे बॅकग्राऊंड मी वेगळ्या पद्धतीने डिझाईन बनवणार होतो, पण ते काय आलं मित्रांनो, डिझाईन क्रिएटिव्ह म्हणजे आपण डिझाईन बनवतो तेव्हा बनवता डिझाईन चेंज होत जातं। आता आपण जी डिझाईन बनवणार ही बी थोडीफार चेंज असणार, कारण की काय वर्क करताना चेंजेस होत राहतात, कारण की आपण डिझायनर आहे, डिझाईनमध्ये चेंजेस होत राहतात। तर आपण बॅकग्राऊंड घेतलं, त्याला काय करू आपण थोडं मास्क करून घेतो। मी इथे क्लिक करून यायला पाहिजे, मास्किंगचं ऑप्शन इथे क्लिक करतो, इथून इरेजर टूल घेतो, थोडासा मास्क करून टाकतो। ओके, आता ते झालं। त्याच्यानंतर आता आपण काय करू, त्याच्यानंतर बघा आपण याच्यामध्ये एक बॅकग्राऊंड घेतलं होतं, जे की आपण म्हणजे स्ट्रोक सारखं बॅकग्राऊंड म्हणजे आपण जे बरेच यूज करतो त्या टाईपचं बॅकग्राऊंड होतं। बघा इथं मी आणलेलं आहे पॉलिटिक्स बॅकग्राऊंड। बघा याच्यामध्ये आपण याला आता मी बघा पहिलेच मास्किंग करून घेतलं होतं। बघा आता हे काय एक इफेक्ट क्रिएट होतो। आपण बॅकग्राऊंड बनवणार आहे मित्रांनो, बॅकग्राऊंड बनवताना तुम्ही कसं बनवताय ते तुमच्यावर डिपेंड असणार आहे। त्याच्यामुळं काय मी तुम्हाला सांगतो, असं काही नाही आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता। तर बघा एवढं झालं। आता एक काय आलं मित्रांनो, आपल्या बॅकग्राऊंडमध्ये एक टेक्स्चर क्रिएट झालं। आता टेक्स्चरला आपल्याला स्मूथ करायचं आहे, म्हणजे आता बघा तुम्ही बघू शकता डिझाईन किती स्मूथ दिसते। आपल्याला अशी डिझाईन बनवायची, त्याच्यामुळे सर्वात पहिले काय करतो मी, आता बघा आपण सर्वात पहिले काय करू, याला मी आता याच्यात एक कलर फिल करतो। तो म्हणजे आता मी इथून जातो सॉलिड कलर, इथून आपण घेऊ इथं असा रेड कलर। ओके, थोडा डार्कमध्ये घेतो मी, तर करतो क्लिक। आता काय करायचं, आपण इथून ब्लेंडिंग मोड चेंज करून बघू, इथं कोणता ब्लेंडिंग मोड आपल्याला परफेक्ट वाटतं। बघा आता अशा प्रकारे, आता बघा तुम्ही एकदम परफेक्ट असं दिसतंय, पण आपल्याला तसं ठेवायचं नाही आहे। आपण अजून थोडं बघू चेंज करून आपल्याला कसं वाटतं, आपल्या पद्धतीने आपण ठेवायचं आहे। आता ओके, आपण काय करू, याला मी क्लिक करतो, आता इथं क्लिक करून आपण याचं जे मास्किंग आहे डिलीट करू, आणि इथं मास्किंग करू। मास्किंग केल्याच्या नंतर आपण इथं घेतो मी आता इथं ग्रेडियंट टूल। आता आपण काय करणार आहे, याच्यात कलर फिल करणार आहे फक्त। तर इथं फिल करायच्या पहिले काय आहे मित्रांनो, मास्किंग डिलीट करू, इथं आपण आळ दाबून धरायचं आहे, मास्कवर क्लिक करायचं आहे। बघा ते गायब झालं, त्याचं गायब झालं, काही टेन्शन नका घेऊ। इथं क्लिक करू आपण, इथं बघा आता आपण ग्रेडियंट घेतलं। आता बस आपल्याला असा ग्रेडियंट अप्लाय करायचं आहे। बघा आला आपलं जे कलर आहे, असं फिल करायला आपल्याला करायचं आहे याच्यावरती। ओके, कलर करतो मी इथं क्लिक। याच्यानंतर बघा आपण त्याच्यामध्ये एक पब्लिकचं क्राऊड पब्लिकचं आपण इमेज यूज केली ती, इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो अशी। बघा ही पण आपण गुगलवरून घेतली होती। याच्यामध्ये आपण थोडं काय केलेलं बघा, तुम्ही क्लिक करतो, अशा प्रकारे होती। याच्यामध्ये आपण याला मास्किंग करून त्याच्यावर इरेजर टूल यूज केलेलं आहे, तुम्ही अशा प्रकारे यूज करू शकता। पण इरेजर टूल कधी यूज केला ते बी सांगतो। आता सर्वात पहिले काय करू, आपण एकदा इमेज तिकडे घेऊ, त्याच्यामुळे तुम्हाला मग सगळं एकदम डिटेलमध्ये समजून येईल। क्लिक करू, इमेज लॉक करून ठेवली होती, तर मी आता इमेज इथून ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो इकडे आपल्या मेन पेजवरती। बघा तुमचा PC कसा चालतो त्याच्यावर डिपेंड राहतं डिझाईनचं। आता तुम्ही बघू शकाल मित्रांनो, आपण जे पहिलं जे बॅकग्राऊंड होतं, जे की हे सर्वात फर्स्टवाला, हे बॅकग्राऊंड घेताना काय केलं होतं मी, की आपण म्हणजे वेगळ्या टाईपचे डिझाईन बनवणार होतो, कारण की ज्या ड्रेसला आणि त्याचं खालचं बॅकग्राऊंड हे मॅच होईल या अकॉर्डिंग आपण ते बॅकग्राऊंड घेतलं होतं। पण आपण डिझाईन बनवताना काय, आपण डिझायनर आहे, आपण चेंजेस करत जातो, तर डिझाईनमध्ये चेंजेस होत राहतात। तर आपण अशा प्रकारे ती डिझाईन थोडी वेगळी बनवली होती। बघा आता आपण बॅकग्राऊंड पहिलंच इरेज करून घेतलेलं आहे, इथं मी क्लिक करतो। बघा अशा टाईपचं होतं। एक इरेज करण्यासाठी काहीच नाही मित्रांनो, इथं मास्किंगवरती क्लिक करायचं आहे, तुम्ही ग्रेडियंट टूल घ्यायचा, असं अप्लाय करायचं। बघा आता ते असं अप्लाय होत नाही, एक्स दाबायचं। बघा कलरवरती गेला ब्लॅक कलर, तर इथं मी करतो डबल असं ग्रेडियंट। बघा अशा प्रकारे तुम्ही ग्रेडियंट करू शकता। तर मी त्याला अंडू करतो। बघा एकदम परफेक्टली आपला बॅकग्राऊंड बसलं। आता सर्वात पहिले बघा आपल्या डिझाईनमध्ये आपल्याला एक ग्लो इफेक्ट क्रिएट करावा लागणार आहे। त्यासाठी काय करू, आता आपण मी ते क्लिक करतो। आता बघा आपला जे रेड कलर आहे तो आता तो खूप
मला असा डल दिसतोय वाटलंच तर आपण इकडून मी कलर घेऊ शकतो, जो की डायरेक्ट ते क्लिक करतो, ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. म्हणजे काय होणार तुम्हाला डिझाईन सेम दिसेल, समजेल बी आपण काय केलं आहे. ओके बघा आता मी तर याला या कलरला करतो ऑफ. बघा आता आपण रेड कलर याच्यामध्ये घेतलेलं आहे, पण आता आपल्याला काय करायचं आहे बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो. आपण जी इमेज घेतली होती मागल याची आपण ब्लेंडिंग मोड स्क्रीन ठेवू, थोडी जी ओपेसिटी इथून वाढून घेतो मी. बघा ही नॉर्मली अशीच होती, आपण त्याला स्क्रीन करून घेतलं म्हणजे ते एकदम बॅकग्राऊंडमध्ये फिल झाली. आता याच्यावर काय करायचं आहे आपल्याला, या बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक इफेक्ट क्रिएट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण बरेच काही ऑप्शन आहेत आपल्याकडे. आता हे कलर दिसतंय पण थोडे डल दिसतंय, याच्यासाठी आपण काय करू, इथून जातो व्ह्यू सॅच्युरेशनवर, ते क्लिक करू. इथून बघा आपण याचे कलर चेंज करू शकता. आता बघा तुम्ही आपण ती डिझाईन बनवली त्या अकॉर्डिंग जर आपण असे चेंजेस केले नॉर्मली तशी डिझाईन होणार. नाहीतर आपण थोडेफार वेगळे चेंजेस केले तर थोडीफार डिझाईन चेंज होणार, जास्त नाही मित्रांनो, थोडीफार डिझाईन आपली चेंज होऊ शकतं. कारण की काय आपण डिझाईन बनवतो, डिझाईनमध्ये थोडेफार चेंजेस होत राहतात. ओके एवढं झालं. आता त्याच्यानंतर आहे आपला टेक्स्ट. तर बघा टेक्स्टच्या पहिले तुम्हाला बघा आपण काय केलेलं आहे, याच्या बॅकग्राऊंडच्या मागे का नाही का तुम्हाला दाखवतो. बघा असे 2 सर्कल बनवलेले आहे. आपण डिझाईनमध्ये जेवढे चेंजेस करत राहणार तेवढे आपल्याला म्हणजे आयडियात राहणार की आपण डिझाईनमध्ये काय करतो. आता ते कसे बनवलं ते सांगतो. बघा असं क्लिक करायचं, शिफ्ट दाबून धरायचं, म्हणजे सर्कल जे आपलं एकदम परफेक्टली गोल होणार. तर सोडतो मी असं. ओके आता मी असं ते क्लिक करू, त्याला आपण असं ड्रॉप करू. आता सर्वात पहिले तर कलर फिल करू, रँडमली कलर घेऊ मित्रांनो, असं काही नाही, तुम्हाला जो वाटतो म्हणजे डिझाईनमधलाच कलर उचलू शकता तुम्ही, एखादा डार्क तुमच्या अकॉर्डिंग. आता हा कलर ठेवू आपण, याला खाली घेतो मी असं, ठीक आहे. त्याच्यानंतर परत त्याला कंट्रोल जे करू, त्याच्यात पहिले आपण त्याचा स्ट्रोक ऑफ करू, खालच्या बी लेअरचा आपण जे स्ट्रोक ऑफ करू, म्हणजे काय होणार ते डार्क दिसणार नाही. आणि अशा प्रकारे आपण ते ठेवू शकतो. आपण त्याला तर मी डार्क ठेवतो. आता काय करू, याची साईज थोडी वाढून घेतो मी एकाची. ओके याला ठेवू आपण याच्या खाली. बघा अशा प्रकारे आपण ठेवू शकतो. आपण थोडंफार कलर चेंजेस करून बघायचे तुमच्याकडून, तुम्ही करू शकता. जसं तुम्हाला परफेक्ट वाटेल तसा कलर आपण ठेवू शकतो. बघा आता मला असं परफेक्ट वाटते, मी दोन्हीला क्लिक करतो. इथे बघा त्याला आपण असं करू, इथं कंट्रोल जी करतो मी, दोघाला ग्रुप करून घेतो. इथं आता मास्किंगवरती, त्यानंतर मी तो ग्रेडियंट टूल घेतो आणि असं इथं अप्लाय करतो. बघा आता थोडं अजून अप्लाय करू. बघा आता जर राहिला असेल थोडं ते इरेजर टूल घ्यायचा, थोडी साईज कमी करून घेऊ आणि असा बघा कंट्रोल एक्स करतो मी आणि असं अप्लाय करून घेऊ. बघा अशा टाईपमध्ये आपण ते बनवू शकतो. थोड्याला पण असं ॲडजस्टमेंट करून खाली घ्या. बघा तुमच्या याकडून तुम्ही बनवू शकता मित्रांनो. बघा एवढं झालं. सर्वात पहिले आपण काय करू, टेक्स्ट बघू. बघा आता मी काय केलेलं आहे बघा, मी इकडे एक चुकी केली होती. आपला टेक्स्ट जे आहे आपण त्याच्यामध्ये एक इमेज क्लिपिंग मास्क केली होती. तर ती इमेज क्लिपिंग मास्क केल्याच्यानंतर काय झालं बघा की ते मी त्याला काय केलेलं आहे, कंट्रोल ई केलेलं आहे. म्हणून ते कंट्रोल म्हणजे स्मार्ट ऑब्जेक्ट लावायचं विसरून गेलो. त्यामुळे आपण आता काय टेक्स्टमध्ये काय काय केलं ते दाखवतो तुम्हाला. असा नॉर्मली टेक्स्ट आहे बघा, काही नाही, साधा फॉन्ट टेको फॉन्ट यूज केलेला आहे आपण याच्यामध्ये. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे आपण, एक इमेज क्लिपिंग मास्क केलेली आहे. तुम्ही जर गुगलला गेले असे तर काय टाकायचे बघा, कलर टेक्स्चर बॅकग्राऊंड जर टाकलं तर असे कलरचे तुम्हाला बॅकग्राऊंड भेटतील. रँडमली असा एक बॅकग्राऊंड घ्यायचं आणि आपल्याला ते डिझाईनवरती आपण टाकणार आहे. कंट्रोल व्ही करतो मी. आता काय करू आपण, याला मी झूम करतो आणि याला करतो मी कंट्रोल अल्ट जी. म्हणजे काय झालं, ते क्लिपिंग मास्क झालं, पण ते या वरच्या लेअरमध्ये झालं. तर आता पण त्याला मी डबल काय करतो, कंट्रोल अल्ट जी परत केलं की ते अनक्लिपिंग मास्क होणार. खाली ते येतो, ज्या लेअरमध्ये आपल्याला क्लिपिंग मास्क करायचं आहे ती लेअरच्या वरी ठेवायचं आहे आपल्याला. ते कंट्रोल अल्ट जी, बघा ते क्लिपिंग मास्क झालं. आता ते काय दिसते, जास्त ब्राईट दिसते. थोडं बघू आपण, त्याला थोडं झूम करून असं परफेक्टली ते बसलं पाहिजे अशाकडून आपण ते असं ॲडजस्ट करून घेऊ. थोडं अजून दिसतंय, त्याला अजून इमेजला आपण मोठं करून घेऊ. बघा अशा प्रकारे. बघा आता याला वाटलं असतं आपण काय करणार आहे, कंट्रोल शिफ्ट ए करू. म्हणजे काय होणार, कॅमेरावर फिल्टर देऊ आपण त्याला. कॅमेरावर फिल्टर आपण इथं फिल्टरवर जाऊन तिथं मी हे करू शकतो, पण तुम्हाला मी शॉर्टकट सांगितला. पण इथं बेसिकवरती आपण काय करू, याची व्हायब्रन्स वाढून देऊ, म्हणजे याची कलर अजून वाढतील. म्हणजे काय होणार, ते एकदम डार्क दिसणार. बघा अजून झाले. कंट्रोल जे करू, परत कंट्रोल अल्ट जी करू, म्हणजे काय होणार, अजून ते कलर भेटते आपल्याला. थोडं काय करतो, असं वरती घेतो, थोडं अजून मोठं करतो, म्हणजे ते कलर आपल्याला एकदम परफेक्ट भेटतील. बघा थोडं अजून मोठं करून घेऊ. बघा ओके
आता जे नाव आहे बघा, आता मॅच झालं, वरचं खालचं नाव आता बघा जे आपलं मॅच झालं, काय नाही अशा प्रकारे आपण करू शकतो. या तिन्ही लेअरला मी असं सिलेक्ट करतो. सिलेक्ट कसे केलं तिन्ही लेअर ते सांगतो. एका लेअरवरती क्लिक करायचं, शिफ्ट जर दाबून धरलं तुम्ही असं आणि ज्या लेअरवर क्लिक करसाल तर सर्व लेअर सिलेक्ट होतील. आणि जर असं एका लेअरला क्लिक केलं आणि कंट्रोल दाबून जर क्लिक केलं तर ज्या लेअरला तुम्ही क्लिक करसाल तीच लेअर सिलेक्ट होणार. आता एवढं झालं. आता याला काय तुम्ही कंट्रोल म्हणजे आपण याला काय करणार आहे, आता आपण स्मार्ट ऑब्जेक्ट देणार, त्याच्यासाठी आपण राईट क्लिक करतो बघा. थांबा एक मिनटं, त्याला कंट्रोल झेड करू आपण. आता मी तिथं राईट क्लिक करतो. इथून आपण काय केलं, कंट्रोल टू स्मार्ट ऑब्जेक्ट, म्हणजे आपण काय होणार याच्यात चेंजेस करत म्हणजे आपल्याला जर परत जर चेंजेस करायचे तर आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकणार. मी तेच केलं तर मित्रांनो, स्मार्ट ऑब्जेक्ट केलं नव्हतं त्याच्यामध्ये ते चेंजेस झाले. आता आपण असं इथं याला ड्रॅग अँड ड्रॉप करू शकतो. आपण हवालाच घेऊ म्हणजे काय होणार, आपली डिझाईन सेम दिसणार. ओके, आता मी इथं ठेवतो याला असं. आता आपण काय करू, इथं याला अलाइनमेंट वगैरे करून घेऊ. मी तर घेतो याला खाली बघा अशा प्रकारे. आता बघा हे झालं मित्रांनो एवढं. आता मी काय करतो, या लेअरच्या वर येतो बघा. आता आपली डिझाईन तर झाली आहे, पण आपल्या डिझाईनमध्ये काय होतं बघा, इथं वेगळंच दिसतंय. आता मी काय करतो, इथे एक एम्प्टी लेअर घेतली मी, इथून घेतो ब्रश टूल. इथून आपण काय करू, एक व्हाईट कलर घेऊ. आता काय करायचं, असा व्हाईट कलरचा इथं ऑपोजिट वाटलं तर कमी करून घेऊ आणि असं अप्लाय करू बघा. आता थोडं वेगळं दिसतंय. अजून तुम्हाला वाटतंय थोडं की नाही अजून थोडं म्हणजे मिक्स नाही झालं, त्यासाठी आपण अजून काहीतरी करू. सर्वात पहिले काय करू, आपण ज्या दोन आपण हे घेतल्या होत्या कंट्रोल झेड बॅकग्राऊंडला, ते आपण इकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ बघा अशा प्रकारे. आणि आपण या लेअरच्या खाली ठेवू त्याला बघा. आता बघा तुम्हाला आता थोडंफार चेंजेस वाटते. आता हे लेअर आहे, याच्या खाली मी डबल क्लिक करतो म्हणजे एक एम्प्टी लेअर क्रिएट करून घेतो. त्याला इथं खाली ठेवतो, ब्रश टूल घेतो, व्हाईट कलर ठेवायचा. याला मी असं अप्लाय करतो बघा, कंट्रोल झेड करतो, असं अप्लाय करू म्हणजे काय होणार, इथून तुम्ही त्याचा ब्लेंडिंग मोड चेंज करून बघायचा तुम्हाला कुठं मॅच वाटतंय. आता मला आता स्क्रीनवाला ओके वाटतंय. डबल मी इथं क्लिक करतो. अजून काय करायचं बघा, इथं वरती क्लिक करू आपण, अजून व्हाईट कलरच ठेवायचा आहे आणि असं अप्लाय करायचं आहे बघा. बघा कंट्रोल झेड करू आपण, थोडं अजून खाली घेतो मी बघा. अशा प्रकारे आपण ते करू शकतो बघा. त्याचा अजून त्याची ऑपोसिटी कमी करू, तुम्हाला थोडं जास्त वाईट वाटलं बघा. आता आपली इमेज आणि त्याच्यामध्ये एक इफेक्ट क्रिएट झाला आहे, एकदम प्रोफेशनल दिसतंय आता. ओके, एवढं झालं. आता जे आपलं साहेबांचं पद आहे, जे पदाचं आपण बघा नॉर्मल बेसिक तोच फॉन्ट म्हणजे आपण हिनपॉन वापरलेला आहे. याच्यामध्ये हिनपॉनला आपण थोडं त्याची साईज म्हणजे इन्क्रीज केलेली आहे, त्याला आपण ट्रेस केलेलं आहे थोडं. आता जर तुम्ही बघितलं असेल हिन फॉन्ट हा प्रॉपर असा असतो थोडा, पण आपण त्याला थोडं असं केलेलं आहे म्हणजे तो टेक्स्ट बोल्ड दिसतो एकदम. ओके, आता याला अलाइनमेंट करून घेऊ. जेवढं कमी टेक्स्ट होईल तेवढा कमी टेक्स्ट यूज करायचा आणि जेवढं जास्त आपल्याला कलरमध्ये खेळता येईल तेवढं जास्त कलरमध्ये खेळायचं. कारण पॉलिटिक्स डिझाईनमध्ये आता व्हाईट टूलमध्ये डिझाईन असतात सर्व. आपण ही थोडी डार्क घेतली पाहिजे, त्याच्यानंतर आपण वेगळ्या प्रकारचे डिझाईन बनवू. एवढं झालं मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला बघा आता काय राहतं, आपण आता एवढं केलं. आता हा खाली पेज दिसतोय, याच्यामध्ये आपल्याला काय नाही, नॉर्मल आपल्याला हा पेज कव्हर करणं आहे. तर पेज कव्हर करण्यासाठी बघा आपण अशा प्रकारे बनवून घेतलं होतं. क्लिक करून असं ड्रॅग अँड ड्रॉप करू. ते कसं बनवलं ते बी तुम्हाला सांगतो बघा. आता इथं बघा स्मार्ट ऑब्जेक्ट दिसते, मी डबल क्लिक करतो, ते ओपन होणार. त्याच्यामध्ये आपण काय कलर चेंज करू शकतो बघा. आपण काय केलं होतं बेसिकली तुम्हाला इकडे दाखवतो बघा. इथून तुम्ही त्याच्याशी कलर वगैरे चेंज करू शकता. काय नाही मित्रांनो, इथं जातो मी, राईट क्लिक करतो बघा. इथं आपल्याकडे रेक्टँगलचं ऑप्शन आहे, हेच घेतलं होतं आपण. इथे क्लिक करून फक्त त्याचं जे बॉर्डर आहे म्हणजे ती थोडी मध्ये घेतली होती, बस जास्त काही केलं नव्हतं. अशा प्रकारे तुम्ही बनवू शकता बघा. तसंच आता आपलं जे काही आहे बाकी डिझाईनचं बघू आपण. मित्रांनो, आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या काही रिलेटेड म्हणजे तुमचे काही डाऊट असतील तर मला नक्की मेसेज करा, मी त्याला रिप्लाय करीन. इथं खाली माझा नंबर दिसते बघा. मित्रांनो आपण आता तुम्ही डिझाईन तर बघताय. आता आपण तुमचे काही वर्क असतील तर मला सेंड करा. म्हणजे तुमचं वर्क चांगलं असेल मित्रांनो तर माझ्याकडे खूप सारे मंथली पॅकेजचे कामं असतात, त्याच्यामुळे मी माझ्याकडून एकट्याकडून हँडल होत नाही. तर तुमचं वर्क चांगलं असेल तर मी तुम्हाला 100% काम देणार. त्या पहिले तुम्हाला सांगतो मित्रांनो, आपण तुमच्यासाठी नाही का एक PhD पॅक बनवलेला आहे, जो की आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. ॲपची खाली लिंक दिलेली आहे, तुम्हाला वरी नाव बी दिसत असेल. डायरेक्ट प्ले स्टोरला जायचं, मराठी ग्राफिक्स नाव जर ॲप टाकलं तुम्ही, आपले ॲप तुम्हाला दिसून जाईल. तिथं तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो.
ॲप डाउनलोड केल्यानंतर आपल्याला PhD पॅक दिसेल. या PhD पॅकमध्ये बरंच काही मटेरियल असणार आहे, म्हणजे 64 GB डाटा आहे टोटल, जो की मार्केटमध्ये तुम्हाला कोणी देणार नाही या प्राईजमध्ये. आपण 499 मध्ये तुम्हाला डाटा देणार आहे. त्यामध्ये लग्नपत्रिका, बर्थडे पोस्टर, होल्डिंग पोस्टर, उत्साहाचे पोस्टर, सोशल मीडिया पोस्टर, बऱ्याच काही डिझाईन असणार आहे. त्याच्यात तुम्हाला डेमो दाखवतो त्या डिझाईन कोणत्या असतील. बघा, ज्या मार्केटमध्ये एकदम ट्रेंडिंगला जे लग्नपत्रिका बघतो आपण सोशल मीडियाचे, आता तुम्हाला माहिती असेल प्रिंटिंगपेक्षा सोशल मीडियाचं वर्क खूप येते आपल्याला. त्या सर्व जे डिझाईन आहे ते आपल्याकडे अवेलेबल आहे. तुम्हाला काहीच नाही मित्रांनो, फक्त चेंजेस करायचे आणि सेल करायचे. म्हणजे काय होणार, भले तुम्ही डिझायनरमध्ये म्हणजे कमी डिझाईन म्हणजे डिझाईनमध्ये तुम्ही कमी असाल, पण तुम्ही चेंजेस करून मार्केटमध्ये तुमचं नाव ठेवू शकता. तुमचं काम बनत राहील. याच्यामध्ये कॅलिग्राफी फॉन्ट सर्व काही अवेलेबल असणार आहे. त्यानंतर PhD सॉफ्टवेअर, म्हणजे जे PhD आपण म्हणजे PhD बघायसाठी PhD व्ह्यू सॉफ्टवेअर आपण यूज करतो, ते सगळे सॉफ्टवेअरच्यामध्ये यूज असणार आहे. मराठी टायपिंग बघा तुम्ही, एकदम प्रोफेशनल सर्व डिझाईन असणार आहे. काहीच नाही मित्रांनो, खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करा, आपला हा पॅक बाय करा. ह्याच ज्या डिझाईनचं वर्क आहे ते मला येतं, पण माझ्याकडं टाईम कमी असतो, त्याच्यामुळे मी हे वर्क तुम्हाला शेअर करणार. तुम्ही फक्त काय करा मित्रांनो, मला या नंबरवरती मेसेज करा, मी तुम्हाला सर्व डिटेल्स पाठवून देईन. ओके, आता काय मित्रांनो, एवढं झालं. आता आपला जेवढा बाकीचा टेक्स्ट आहे आपण डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. टेक्स्टमध्ये काय इफेक्ट दिलं ते मी तुम्हाला एकदम सांगतो. तर टेक्स्ट आहे, आपण इथं ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ तुम्ही असा आपल्या डिझाईनवरती. याच्यामध्ये काय केलं बघा, जनतेच्या 2 कलर ठेवलेले आहे बघा. आपण तुम्ही याच्यात अजून चेंजेस करू शकतो. ही टॅगलाईन बऱ्याच तुम्ही ठिकाणी बघितली असेल, बऱ्याच डिझायनर यूज केले. याच्यामध्ये बघा, वरच्याला आपण फक्त कलर चेंज केलेला आहे आणि याचा कलर चेंज केला, जास्त काय केलेलं नाही आहे. आणि याच्यामध्ये आपण ग्रेडेड यूज केलेलं आहे बघा. तोच फॉन्ट आहे, फक्त आपण तो थोडा मोठा केला. इथं बघा, अशा प्रकारे आपण ग्रेडेड यूज केलं होतं. तुम्ही असं ग्रेडेड यूज करून मी इफेक्ट देऊ शकता. अजून तुम्ही याच्यामध्ये काही चेंजेस करू शकता तुमच्याकडून बघा. त्यानंतर बघा, आपण हे सर्कल जसं की तुम्हाला मग सांगितलं हे वाले, तसं आपण ते बनवून घेतले होते. आता आपण तिथे क्लिक करू, याचं दोन्ही बी आपण काय करू, तिकडे ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ बघा. अशा प्रकारे तिकडे मी आता याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेतो. Ctrl+Z करू, ते क्लिक करतो मी बघा. आणि आता आपण तिकडे त्या लेअरवरती याला ड्रॅग अँड ड्रॉप करून बघा. आता काय होते, आपल्या लेअर त्यात लॉक नसल्यामुळं खूप प्रॉब्लेम होते. त्या लेअर अशा पहिले एकदा लॉक करून घेऊ, लगेच ते ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. तिकडे आपण बनवू शकतो तसं, पण खूप वेळ जाईल त्याला, त्याच्यामुळे आपण इथं इकडे ड्रॉप करून घेतो असे डायरेक्टली. ओके, तर क्लिक करतो मी बघा. आपली डिझाईन ऑलमोस्ट झालेली आहे. Ctrl+J करतो, परत मी Ctrl+T करतो आणि असं उचलून इथं ड्रॉप करतो. आता तुम्हाला वाटतं अकॉर्डिंग तुम्ही ते कुठं बी ठेवू शकता. मला वाटतं आता तिथं पेस कमी होता म्हणून आपण ठेवलं होतं. त्यानंतर बघा, आपण पक्षाचं चिन्ह घेतलं होतं. आता त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करून घेऊ. आपण याची PNG घेतली होती गुगलवरून. त्याच्यामध्ये काहीच नाही मित्रांनो, फक्त आपण काय केलं, त्याच्यात कलर टाकलेला आहे, म्हणजे कलर फिल केलेला आहे, कारण की त्याचा पहिले ब्लॅक कलर होता आणि त्याला आपण शॅडो दिला नॉर्मली. तुम्ही तुमच्याकडून चेंजेस करू शकता बघा. एवढं झालं मित्रांनो. त्यानंतर बघा, त्याचं जे पद आहे ते पद आपण इथे घेतलं होतं. मी तर ड्रॅग अँड ड्रॉप करतो असं. आपले जे डिझाईन आहे मित्रांनो, ऑलमोस्ट डिझाईन झालेली आहे आपली. या डिझाईनमध्ये तुम्हाला काही डाऊट असतील तर मला मेसेज करा, DM करा, मी नक्की रिप्लाय देणार. अशा प्रकारे आपण ही डिझाईन बनवली आहे बघा. याच्यामध्ये एकदम प्रोफेशनल डिझाईन दिसते. आपण याच्यामध्ये अजून जर वर्क केलं तर अजून डिझाईन भारी दिसणार. मित्रांनो, आपल्या चॅनलवर आता सर्व काही पॉलिटिक्सचा डिझाईन येणार, कारण की आता मार्केटमध्ये खूप क्रेज चालू आहे पॉलिटिक्सचा आणि आपल्याला तेच वर्क येणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. व्हिडिओला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.